आज आपल्याकडे जी कलाकार आलेली आहे तिचं नाव आहे आयुषी भावे. तू खूप रिगरसली वर्कआउट करतेस. अचानक एक दिवशी मी स्वतःला मिररमध्ये बघितलं, वेअर वॉज लाईक दिस इज नॉट डन, दिस इज नॉट यू. Women need to understand their body. But we go into a different zone mentally. मी तुम्हाला ना ॲक्च्युली एक खरी गोष्ट सांगते. आय लाईक कॉम्पिटिशन. अच्छा, तर तुझं रुटीन काय असतं? ब्लॅक कॉफी लागते पण गरम नाही पित मी. जेनेटिकली यू आर प्रिटी अँड हेल्दी अँड ब्युटिफुल. असं नसतं की वी हॅड टू सेंड पिक्चर्स ऑफ एव्हरी मील दॅट वी वर इटिंग. पुरणपोळीला नाही कोण म्हणणार? कसं म्हणणार नाही? माझ्या आईमुळे. नाही नाही, नानीमुळे. नमस्कार, मी सोनाली खरे आणि तुम्ही मला बघता आहात खरे बोलूया शोमध्ये, जो आहे वाव विथ सोनाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर काय अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा यार. इतके छान छान कलाकार येतात, त्यांच्या फिटनेसबद्दल तुम्हाला सांगतात. तर प्लीज लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे नवीन एपिसोड येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळू शकेल. सो आज आपल्याकडे जी कलाकार आलेली आहे तिचं नाव आहे आयुषी भावे. खूप गोड, खूप सुंदर अशी ही मुलगी आहे आणि तिने आजपर्यंत फार मराठीमध्ये काम केलेलं नाही आहे. तमाशा लाईव्ह या पिक्चरमध्ये तिने काम केलेलं होतं, पण त्यानंतर ती हिंदीकडे वळली. हिंदीमधल्या अनेक मालिकांमध्ये, ज्यातली निर्जा आहे किंवा हिंदी फिल्म्स आहेत त्याच्यामध्ये आहे रूपनगर के चीते, अशा अनेक हिंदी सिरियल्स आणि फिल्म्समध्ये आपण तिला बघितलेलं आहे. आणि आज तिच्याशी आपण गप्पा मारून तिला विचारणार आहोत की तिच्या फिटनेसचं, तिच्या ब्युटीचं सिक्रेट काय आहे. हाय आयुषी. हाय सोनाली. ओके, सो तू मराठीमध्ये फार काम केलेलं नाहीस, बरोबर, आणि हिंदीमध्ये तू जास्त काम केलेलं आहेस. पण तुला असं गेले काही एक महिने मी तुझ्या इन्स्टा फीडवर वगैरे बघते की तू खूप रिगरसली वर्कआउट करतेस. तर असं काही आहे का की मराठीमध्ये होते म्हणून ठीक आहे जाऊ दे आणि आता हिंदीमध्ये झालं तर चलो जिम पकडो, असं काही नाही आहे ना? नाही, अजिबात असं काही नाही आहे. कारण मी ऍक्टिंगकडे वळण्याच्या आधी डान्सर होते. सो मी एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून 7-8 वर्ष काम केलंय. सो ते डान्सर असताना आपल्या बॉडीवरती आपल्या एवढं फार असं जिम करूया किंवा हे योगा करूया असं काही लक्षात येत नाही, कारण तेव्हा आपली बॉडी इतकी रिगरसली त्या एक्सरसाइजमध्ये गुंतलेली असते ना की बॉडी इज ऑलवेज इन अ गुड पॉश्चर आणि फॅट्स जास्त असे आपले दिसत नाही. आणि आय वॉज व्हेरी यंग ऑल्सो ॲट दॅट टाइम. 15-16 वर्षाची होती तेव्हापासून मी काम करत होते. सो तेव्हा असं खूप फिट आणि छान वाटायचं मला की डान्स करतोय आपण 12-12 तास, तर काही गरज नाही, होऊन जाते कार्डिओ होऊन जाते आपलं. सो तेव्हा मला महत्त्व पण माहीत नव्हतं ॲक्च्युली जिमचा, बॉडी वेट ट्रेनिंगचा किंवा योगाचा. सो तसं काही नाही आहे की मी हिंदीकडे गेल्यानंतर मग हे दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ एज अँड माय अंडरस्टँडिंग की मला आता कळायला लागले की माझ्या बॉडीच्या नीड्स काय आहेत. त्यामुळे मी आता हळूहळू जिम आणि वेट ट्रेनिंग आणि ह्या सगळ्याकडे वळली आहे. आणि माझ्या भावामुळे स्पेशली, कारण माझा लहान भाऊ आहे, 5 वर्ष लहान आहे, पण तो जितक्या डेडिकेशननी जिमला जातो किंवा त्याच्या बॉडीवरती जेवढी मेहनत घेत होतो त्याला बघून असं मला जरासा फोमो झाला की अरे माझा भाऊ करतो आणि मी अजिबात जात नाही आहे. सो आता नाव वी हॅव बिकम लाईक जिम बडीज आणि आम्ही एकत्र जिमला जातो आणि वर्कआउट करतो. तो मला भरपूर काही शिकवतो जिममध्ये. सो आता मला मजा यायला लागली आहे. क्या बात आहे. पण मग भावा बहिणींमध्ये काही असे फाईट्स किंवा असं काही आर्ग्युमेंट्स होत नाही की नाही तू हे काय, किंवा की त्याचा फायदा घेणं की अच्छा चल ना की ट्रेनर एक असला की एक वेगळा ॲटिट्यूड असतो. मी त्याची स्पॉन्सर आहे. हो, तर त्याचं जिमची फीज, त्याच्या प्रोटीनची, त्याचं प्रोटीनचं इंटेक, त्याचे जे काही सप्लिमेंट्स त्याला लागतील ते सगळं मी प्रोव्हाइड करायचं आणि तो मला फ्रीमध्ये ट्रेनिंग देतो. हे आमचं गिव्ह अँड टेक. नाईस डील, गुड डील. आय एम हॅपी विथ इट. बरं, आता तुझी सिरियल जी आहे ती आता जस्ट संपली, त्यामुळे आता तुला जास्त वेळ देता येतोय. पण जेव्हा चालू असतं तेव्हा तू कसं काय मेंटेन करतेस तुझं वर्कआउट रुटीन? सो आधी मला जरा ते कठीण जायचं, कारण 12 तास आपली शूट असल्यामुळे लोकेशनला पोहोचायला पण 1 तास लागतो आपल्याला. सो सकाळी असं उठून लगेच मला जमायचं नाही, ते मॅनेज करता नव्हतं येत. पण एकदा त्या रुटीनमध्ये आल्यानंतर ना आय मेड शुअर की जर मी 12 तास माझ्या कामाला देते तर 1 तास मी स्वतःला देऊच शकते. सो जर 8चा कॉल टाईम असायचा तर मी आय वुड मेक शुअर की मी 5:30ला उठून 6ला जिम जाऊन. काय सांगते? 7ला. हो, कधी कधी तिथूनच जिममध्येच क्विक शार घेऊन मग मी सेटला जायचे. सो नो चान्स ऑफ मिसिंग वर्कआउट? नो चान्स ऑफ मिसिंग इट. नाही, अजिबात नाही. कारण मिस केल्यानंतर ना मला हळूहळू गिल्टी यायला लागलं की शिट आज आपण वर्कआउट नाही केलंय. सो ते हळूहळू डेव्हलप झालं माझ्यामध्ये आणि आय थिंक इट इज अ पॉझिटिव्ह चेंज
जे आलंय माझ्यात. पण म्हणजे हे तर झालं वर्कआउटच्या बाबतीत, पण तुझं डाएट किंवा सेटवरती चं जेवण आपल्याला माहिती आहे कसं असतं काय असतं, सो तू स्वतःचं काही असा वेगळा डब्बा घेऊन जातेस की त्याच्यामध्ये काही डाएट फॉलो करतोयस? हो, सो मी सेटवरचं जेवत नाही कारण मला ते पचत नाही ॲक्च्युली. मला घरचं जेवण जास्त आवडतं आणि आई माझं उत्तम जेवण बनवते. सो आईचा डब्बा नेहमी असतो माझ्याकडे. लंचसाठी आई डब्बा करून देते मला. त्यात मी तिला हळूहळू गोष्टी सांगितल्या चेंज करायला, की मला तू डाळ देत जा, भात कमी दे, पोळी नको देऊस, चिकन बॉईल करून दे. सो मी खाते, नॉनव्हेज खाते. सो फिश, चिकन हे सगळं माझं सप्लिमेंट असायचं त्यात. आणि फायबरसाठी मग काकडी, टोमॅटो हे सगळं माझ्या त्या टिफिन बॉक्समध्ये असायचं. आणि स्नॅक्ससाठी मग असंच काहीतरी मखाना दिलं किंवा कधीतरी खाकरा दिला, असा फ्रुट्स असतात माझ्याकडे. सो ती एक सवय झालेली. आईला पण हळूहळू कळलं की अच्छा हिला हे लागतं, सो ती माझं बास्केट रेडी करायची सेटला जायला. नाही पहिलं. आणि मग तो चेंज म्हणजे तू कधी वर्कआउट सुरू केल्यानंतर केलास का पहिल्यापासून? नाही, खाणं पिणं माझं व्यवस्थितच होतं. फक्त मी कधी बाहेर जायचे तर पाणीपुरी, शेवपुरी हे तर कधीच सुटत नाहीच. पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. गेली 2 महिने मी नाही खाल्लंय ते बाहेरचं जंक नाही खाल्लंय. हो, आता बाहेर जरी मी फ्रेंड्सना भेटायला गेली तरी आय मेक शुअर दॅट आय ईट गुड फूड, म्हणजे हेल्दी ऑप्शन्स चूज करते. आधी आपण फ्रेंच फ्राईज खा, पिझ्झाज खा वगैरे असं विचार न करता आपण ऑर्डर करायचो. पण आता हे एज म्हणजे तुझं काय एवढं एज झालेलं नाहीये, पण बिकॉज तू आता एक वेगळ्या ब्रॅकेटमध्ये चाललेस इन टर्म्स ऑफ एज. म्हणजे मी म्हातारी होती असं म्हणत नाही, पण एक जे यंग मेटाबॉलिझम असतो तो कदाचित तुला आता तो जाणवतोय का की तो चेंज होते, म्हणून तो हा जाणीवपूर्वक चेंज केला? आपल्याला रिअलाइज होत नाही. आपण हाच विचार करतो की अरे आता तर आपण यंग आहोत, आपण काही खाऊ शकतो, काही करू शकतो. पण आय फील विमेन नीड टू अंडरस्टँड दर बॉडी ॲट एव्हरी गिवन एज. म्हणजे आपण 22व्या वर्षी आपण काय खात होतो ते आपण आता 25 किंवा 26 वरती नाही खाऊ शकत. हे आपल्याला रिअलाइज झालं पाहिजे. मी क्रांतीताईचा ऍक्च्युली एक व्हिडिओ बघितलेला, त्यात ती बोलत होती की मी जेव्हा 16-17 वर्षांची होती तेव्हा मी अख्खा एक विप्स ब्रेडचा पॅकेट चहामध्ये बुडवून खाऊ शकायची. आता ॲट दिस एज शी कांट इव्हन फिनिश 2. करेक्ट. ती असं एका रीलमध्ये म्हटलेली आणि मला ते इतकं रिलेट झालं की हो खरंय. कारण लहानपणी मी पण आई मला चहा आणि ब्रेड द्यायची तर मी ते संपवून टाकायची. बरोबर. पण आता अजिबात खाल्लंच जात नाही. सो दीज आर ऑल द चेंजेस जे आपल्या बॉडीमध्ये घडत असतात ते आपल्याला रिअलाइज झाले पाहिजे आणि त्या हिशोबाने मग आपला डाएट प्लॅन आपण चेंज केलं पाहिजे. पण दुसरं मला असं विचारायचं होतं की तुझ्या आयुष्यामध्ये आता आपण ॲक्टर्स आहोत किंवा कोणत्याही प्रोफेशनमध्ये असू दे, आयदर प्रोफेशनली किंवा पर्सनल लाईफमध्ये असे काही चढ उतार आपल्या आयुष्य येतात ज्याच्यामुळे आपल्याला एक मेंटल ब्लॉक येतो किंवा एक डिप्रेशन म्हणणार नाही, पण वी गो इन टू अ डिफरंट झोन मेंटली. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का आणि त्याच्यामध्ये तू स्वतःला त्यातनं कसं बाहेर काढलंस? माझं ना उलट झालंय ॲक्च्युली. मी मध्ये खूप जास्त खुश होते ना तेव्हा मी खूप जास्त खाल्लंय. सो आय वॉज हॅपी इटिंग त्या फेजमध्ये. मी खूप खाल्लं आणि अजिबात स्वतःवरती लक्ष दिलं नाही. नो वॉक्स, नो जॉगिंग, नो वर्कआउट, नथिंग. मी फक्त मजा मारत होती आयुष्यात. कारण मी डेलिबरेटली जरा ब्रेक घेतलेला माझ्या कामावरून. मी डान्सिंगवरून ब्रेक घेऊन आता मला ॲक्टिंगमध्ये जायचं म्हणून मी तो डेलिबरेट ब्रेक घेतलेला आणि त्यात मी विचारच केला नाही आणि ॲक्च्युली खूप खाल्लेलं मी त्या फेजमध्ये. सो आय हॅड पुट ऑन अ लॉट. मी एक 12-1 किलो माझं वजन वाढलेलं युज्युअल वेटपेक्षा. सो त्यानंतर मग अचानक एक दिवशी मी स्वतःला मिररमध्ये बघितलं, वेअर वॉज लाईक दिस इज नॉट डन, दिस इज नॉट यू. आणि कारण स्वतःला असं बघायची सवयच नव्हती मला लहानपणापासून. म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन ऑन द फिटर साईड. आणि मग नंतर रिअलाइज झालं की हेरिडिटरी पण असतात काही गोष्टी. आणि मी मग आईशी पण बोलले की ती जरा हेल्दी साईडवरती आहे आणि बिकॉज ऑफ सम सर्कमस्टान्सेस तिने स्वतःवरती लक्ष दिलं नाही वेन शी वॉज यंगर. सो ती मला नेहमी म्हणायची की तू माझ्यासारखी होशील, तू जिमला जा, आत्तापासून लक्ष दे. अँड आय वॉज क्वाईट यंग बॅक देन. तेव्हा मी म्हणले की अरे काही नाही होत, मी बारीकच राहणार वगैरे असं खूप माज करायची. पण असं नसतं, आपल्याला लक्ष दिलं पाहिजे हे मला थँकफुली आता रिअलाइज झालंय. सो मी आता मेक शुअर करते की आय हिट द जिम फॉर 1 hour ॲटलिस्ट. करेक्ट. बट व्हॉट आय एम सेइंग इज की तुला कधी काही मेंटल प्रेशर आलं का किंवा कधी करिअर असेल म्हणा की जसं आपल्याला पाहिजे तसं जात नाही, तर अशा वेळेस तू काही ठरवून काही गोष्टी केल्यास की ज्यांच्यामुळे तुला बेटर वाटलं मेंटली? नाही, असा काही ब्लॉक आला नव्हता मला ॲक्च्युली.
आय ऑलवेज मेक शुअर दॅट आय एम इन अ हॅपी स्टेट ऑफ माइंड. नाईस. हा, ते बिचाकडे बघितल्यावर कळतंच, कधीही भेटा तिला अशी हसतमुखच असतेस तू. हो, कारण वी कॅन्ट डू एनिथिंग अबाउट इट. करेक्ट. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या आपण नाही चेंज करू शकत. बरोबर. So, त्या गोष्टीला धरून आपण क्रिप करण्यापेक्षा मला असं वाटतं की लेट्स जस्ट मूव्ह ऑन विथ लाईफ अँड त्याच्यातून आपण पॉझिटिव्ह काय शिकू शकतो ते शिकून आपण पुढे गेलो पाहिजे. दॅट इज माय मंत्रा. सो मी नेहमी तसंच बघितलंय लाईफला. आणि मराठीत तू मला विचारलेलंस मगाशी की मराठीत काम करताना तुला जिम कडे वळायचं कधी लक्षात नाही आलं का. सो माझी पहिली फिल्म करताना ना, रूपनगर के चीते करताना, लॉकडाऊनमध्ये मी त्या फिल्मसाठी ऑडिशन दिलेलं. आणि तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे आपण काही जास्त बाहेर फिरत नव्हतो, घरीच होतो. पण त्या फिल्मसाठी आमचे जे डायरेक्टर होते विहान सर, ही मेड शुअर दॅट वी गेट अ पर्सनल ट्रेनर, अ न्यूट्रिशनिस्ट फॉर दिस फिल्म, फॉर द प्रोजेक्ट. आणि आमची प्रॉपर ट्रेनिंग झालेली त्या फिल्मच्या आधी. सो आम्ही वर्कआउट करत होतो, सगळी अख्खी कास्ट आम्ही भेटून एकत्र वर्कआउट करायचो. प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करायचो. पण का, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही रिक्वायरमेंट होती. वी हॅड टू लुक अ सर्टन एज, म्हणजे यंग कॉलेजची मुलं आम्हाला दाखवायचं होतं त्या फिल्ममध्ये. सो त्यांची त्या प्रोजेक्टसाठी रिक्वायरमेंट होती. पण हे एक्सपिरियन्सच एवढं भारी होतं ना की तेव्हा मला असं मजा आली एकदम. पहिल्यांदा मी ते एक्सपिरियन्स केलेलं, पर्सनल ट्रेनिंग, डाएट प्लॅन फॉलो करणं. आणि ते इतकं स्ट्रिक्ट होतं की वी हॅड टू सेंड पिक्चर्स ऑफ एव्हरी मील दॅट वी वर इटिंग. अरे बापरे. सो हो, ते तेव्हापासून जरा वेगळं वाटलं मला की अच्छा, हे आपण केल्यानंतर काय बदल घडतात आपल्या बॉडीमध्ये ते मला रिअलाइज झालं तेव्हा. त्यानंतर ते मी ऑफकोर्स कंटिन्यू नाही केलं. त्या फिल्म झाल्यानंतर मी परत मजा केली. मी रिबेल झालेली की आता एवढे महिने मी मेहनत केली, नाव आय एम गोइंग टू ईट व्हॉट एव्हर आय वॉन्ट. ते त्या रिबेल मोडमध्ये गेलेले मी. बरोबर. त्यानंतर मग परत ते उतार चढाव माझा चालूच असतं. आता जायचंय जिमला, मग नाही जायचंय, खूप असं आपण नॅचरल. पण ते एक मुळात डोक्यामध्ये आहे की बाबा आपल्याला आता चांगलं दिसायचंय. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी स्वतःला स्क्रीनवरती पण मी त्या डिफरंट स्टेजेसमध्ये नोटीस केलं. म्हणजे माझ्या पहिल्या सिरियल पासून, पहिल्या फिल्म पासून ते आतापर्यंत जी काही कामं मी केली आहेत त्यात आय लुक व्हेरी डिफरंट इन ऑल माय प्रोजेक्ट्स. सो मला कळते की त्या फेजमध्ये मी काय करत होते, काय चुकलेलं, किंवा मी काय बरोबर केल्यावरती मी परत छान दिसायला लागले. बरोबर. सो ते बघून आता मला अंदाज आला एक स्वतःबद्दल. सो हे मी आता फॉलो करणार, ट्राय करणार. पण तुला जिमिंगच आवडतं का, तू हॅव यू ट्राईड एनी अदर फॉर्म्स ऑफ? आता ज्या जिमला जाते तिथे खूप सारे फॉर्म्स शिकवले जातात. सो तिथे आपली बॉडी वेट ट्रेनिंग असते, वेट लिफ्टिंग असतं, योगा असतं आणि मेडिटेशन शिकवतात. सो आय कॅन चूज विच एव्हर क्लास आय वॉन्ट टू गो. झुंबा पण असतं तिथे, बॉक्सिंग क्लास असतं. सो इकडे एवढी व्हरायटी आहे ना की यू विल नेव्हर गेट बोर्ड ऑफ इट. करेक्ट. नुसतं जिममध्ये एनरोलमेंट केलेलं ना, आधी मी केलं आहे ते, तिथे जाऊन नेहमी बॅक बायसेप, हे आज ट्रायसेप करायचे आहेत, एव्हरी डे वॉज फिक्स्ड. मला एका पॉईंट नंतर ते ना असं मोनोटनच झालेलं सगळं रुटीन. सो इट वॉज व्हेरी बोरिंग फॉर मी. आणि मला एक गोष्ट कळली की मी एकटी वर्कआउट नाही करू शकत, मला नाही आवडत. अच्छा. म्हणजे खूप लोकांना असं असतं ना की मला एकट्यात करायचंय, जाऊन मी स्वतःचं जिम करणार, मला नाही जमत. आय लाईक कॉम्पिटिशन. सो मला ग्रुप वर्कआउट आवडतात की ज्यात आय वॉन्ट टू परफॉर्म द बेस्ट. म्हणजे त्या क्लासमध्ये मी बेस्ट केलं पाहिजे, जे काही ते सर शिकवतात मी बेस्ट केलं पाहिजे. सो त्याच्याने चॅलेंज पण, मोटिवेशन पण मिळतं अँड ऑल्सो यू सपोर्ट इच अदर. सो मला ते जास्त आवडतं. दॅट वर्क्स फॉर मी. करेक्ट करेक्ट. पण तू डाएट, आता तुझं रुटीन काय असतं की काही गोष्टी तू ह्या करतेस सकाळी उठल्यावर किंवा दुपारी किंवा अमुक वाजता जेवते किंवा हेच खाते हे खात नाही, असं काही करतेस का तू? हो, आता सध्या मी एक सुरू केलंय, थोडंसं रुटीनमध्ये आणलंय स्वतःला. शो संपल्यानंतर आता माझ्याकडे पुष्कळ वेळ असतो, तो आय कॅन फॉलो दॅट रुटीन. सकाळी उठल्यावरती मला एक ब्लॅक कॉफी लागते, पण गरम नाही पित मी. अच्छा. सो आय ओनली पुट कॉफी पावडर आणि थंड पाणी. फ्रीजचं थंड पाणी नाही, नॉर्मल असं, म्हणजे नॉट गरम, उकळून नाही, नॉर्मल रूम टेम्परेचर. लुकवॉर्म वॉटर. ते डायरेक्ट लाईक अ लिटिल कॉफी शॉट बिफोर माय वर्कआउट. तर मी ते कॉफी शॉट पिते आणि एखादा फ्रूट किंवा बॉइल्ड एग्स खाते आणि मग वर्कआउटला जाते. मग वर्कआउटवरून आल्यानंतर एक छान ब्रेकफास्ट काहीतरी करते मी. ओट्स असेल किंवा मग मी छान पनीर सँडविच वगैरे करून देते मला. सो दिवसातून ते 2 ब्रेड असतात. तू व्हेजिटेरियन वगैरे? नाही, मी नॉनव्हेज खाते. सो ते झाल्यानंतर मग दुपारी लंच होतो माझा. लंचमध्ये पण आता मी पोळी सध्या बंद केली आहे. मला कोणीतरी सांगितलं की पोळी इज नॉट गुड फॉर माय बॉडी टाईप. अच्छा. मी 1 वाटी भात खाल्ला तर मला तो सूट होईल.
ओ अँड इट इज वर्किंग फॉर मी. कारण त्याच्यात आय डोंट नो ऑल द डिटेल्स अबाउट इट, पण मी फॉलो करून बघते. बरोबर बरोबर. माझ्या ट्रेनरनी सांगितल्याप्रमाणे. सो आय एम डुईंग दॅट. आणि मग ते बोललेत की संध्याकाळी 7च्या आधी ऍक्च्युली आपलं डिनर झालं पाहिजे, पण ते फॉलो नाही होत. 8, 8:30 होतात मला, कारण मी संध्याकाळी पण जिमला जाते. करेक्ट. अच्छा, तू 2 वेळा जिम करते? ओ माय गॉड, पहिल्यांदा आज मी शोवरती अशा व्यक्तीशी बोलते की जी 2 वेळेला जिमला जाते. असं काही रेकमेंड करत नाहीये मी, सगळ्यांनी करू नका, पण मला कारण आवडतं. सकाळी आय डू मे बी डान्स क्लास केला मी, झुंबा केला, काहीतरी लाईट कार्डिओ एक्सरसाइज केलं की संध्याकाळी मग मी वेट ट्रेनिंग करते. क्या बात आहे. पण हे आता तुझ्याकडे सिरियल आता शूट चालू नाहीये म्हणून, अदरवाईज वन्स अ डे आय मेक शुअर की 1 क्लास तरी मग मी अटेंड करेन तेव्हा. अच्छा अच्छा. आणि मग तू रात्री 8-8:30ला जेवण करून हां. आणि मग आता ती सवय छान लागली आहे की लवकर झोपा, लवकर उठा. हे आता शक्य आहे, कारण शूटच्या वेळेस काय माझं नाईट शूट जास्त असायचं, त्यामुळे अख्खं म्हणजे आय वॉज लिव्हिंग इन US बेसिकली. माझं टाइमलाईन अख्खं उलटं होतं तेव्हा. सो तेव्हा जरा कठीण होतं, पण देन आय मेड शुअर की मी जाईन 1 क्लास तरी करून मग शूटला जाईन. अँड इट हेल्प्ड. ओके. असं कोणते डाएट तू फॉलो केलंयस का की जे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तू सेड की लेट मी ट्राय इट, आणि तुला वर्क नाही झालं किंवा सूट झालं आणि अरे यार का केलं मी वगैरे असं? नाही, मी अजिबात असं काही केलेलं नाही. मी खूप खात्या पित्या घरची आहे. माझी पहाडी आई मला म्हणजे खायलाच घालते जे काही. म्हणजे मी तिला सांगितलं ना की आता उद्यापासून आई मी कमी खाणार आहे, की काय पुरणपोळी करते ती घरी. असं का करेल माझी आई? डायरेक्ट पुरणपोळी मध्ये काही पुरणपोळी नाही, असंच माझी इच्छा झाली म्हणून मी केलंय. खा आता, तूप वगैरे घालून मस्त छान ती देला. तर पुरणपोळीला नाही कोण म्हणणार, कसं म्हणणार नाही. एक्झॅक्टली. सो तू असं काहीच म्हणजे असं कीटो किंवा काही असं काहीच ट्राय केलेलं नाहीये. सो आय डोंट नो इफ इट सूट्स मी ऑर नॉट, पण माझ्याशी होणार नाही. सो त्यामुळे त्या मार्गाला जायचंच नाही. आणि मग एखादी अशी गोष्ट जी ना खूप काय म्हणतात त्याला की हेल्थ म्हणून खूप चांगली आहे, हेल्थसाठी यू शुड ईट, अशी एखादी गोष्ट जी तुला अजिबात आवडत नाही खायला, की दॅट ट्रेंडमध्ये आहे आणि यू लाईक आय कॅन नेव्हर ईट दिस फ्रूट किंवा फूड किंवा वॉट एव्हर? आय डोंट नो. म्हणजे मला तो कॉन्सेप्ट कळत नाही, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही त्यावरती. व्हीगन कॉन्सेप्ट जे आहे ते मला नाही कळत. म्हणजे त्यांचं ते फूड किंवा ते टेस्ट मला नाही कळत. मी एकदा माझ्या फ्रेंडसोबत, म्हणजे जी माझी एक फ्रेंड होती ती व्हीगन फॉलो करते डाएट, सो तिच्याबरोबर मी एका कॅफेमध्ये गेलेले, व्हीगन कॅफेमध्ये वगैरे, छान असं. इट वॉज टेस्टी, बट देन आय वॉज मिसिंग अ लॉट ऑफ थिंग्स इन दॅट. म्हणजे मला सॅलड बोलमध्ये मला जरा चिकन तरी हवं आहे, म्हणजे काहीतरी, म्हणजे पनीर हवं आहे. ते टोफू मला आवडत नाही, माहित नाही का. लाईक इट टेस्ट व्हेरी डिफरंट अँड गुड टू मी. आणि बाकी स्मूदी बोल वगैरे त्यांचं छानच असतं, बट देन आय मिस चॉकलेट यार. नॉर्मल जेवण मला लागतं जरा. दूध, चीज, हे सगळ्या नॉर्मल गोष्टी मला लागतात, जे लहानपणापासून तू खात आले. हो, आणि ते गुड फॅट्स आहेत. म्हणजे असं नाही आहे की त्याच्याने आपल्याला त्रास होणार आहे. बरोबर. सगळ्यांना जे काही सूट होतं ज्यांच्या हिशोबाने ते खाल्लं पाहिजे. सो मी ते नाही फॉलो करू शकत. अच्छा. आणि आता एक इम्पॉर्टंट प्रश्न, ते म्हणजे स्किन. त्याच्यासाठी, कारण आपण सतत शूट करत असतो, केसांवर अत्याचार होतात, चेहऱ्यावर अत्याचार होतात, सो त्याच्यासाठी तू काय करतेस? त्याच्यासाठी माझी नानी करते माझ्यासाठी सगळं. म्हणजे नानी के नुस्खे. काय सांग बरं आम्हाला. सो नानी ना बेसिक घरातल्या घरात ती काय काय गोष्टी बनवत असते, सगळं ते शिकून. आता ती पण खूप कूल नानी झाली आहे बरं. ती युट्यूबवरून काय काय रेसिपीज बघते आणि ते माझ्यावरती आणि स्वतःवरती ट्राय करत असते. तिच्यावरती पण किती छान. शी इज 85 years old, बट यू विल सी हर विथ अ फेस मास्क ॲट होम. वाव. ती इतकी कूल आहे. सो ती आता मध्येच बेसिक आपलं बेसन, हळद आणि रोज वॉटर आणि ग्लिसरीन टाकून त्याचं मिक्सचर करून दोघांच्या चेहऱ्याला लावून आम्ही बसतो मस्त छान. आम्ही मी टाईम चिटचॅट करतो आम्ही ते सगळं लावून. परत केसांसाठी ती कलॉंजी खायला घालते मला. अच्छा. अनियन सीड्स असतात, ते रोस्ट करून ठेवते ती. एक डब्बा बनवून ठेवलाय तिने. येता जाता ते थोडं थोडं चरत राहायचं आपण. अच्छा. हो. आणि अनियन वॉटर म्हणजे आपण ते मिक्सचरमध्ये मिक्स करून त्याचं पाणी काढून ते कॉटनमध्ये डिप करून आपण रूट्सवरती लावून ठेवायचं. 1 तासभर लावून ठेवायचं. एव्हरी संडे टू संडे ती ही करते. आणि हे तू करतेस? ती मला करायला लावते. शी मेक्स मी सिट अँड शी डज इट फॉर मी. सो ती करते म्हणून ते होतंय माझ्याकडे एवढा पेशन्स नाही ऍक्च्युली. सो ये सब क्रेडिट गोज टू युअर नानी. नानीचं. पण मग तू फेशियल्स वगैरे कधी करतेस का? नाही, मला सूट नाही होत ऍक्च्युली. अच्छा. मला लगेच बॉइल्स वगैरे येतात. सो
मी तुम्हाला ना ॲक्च्युली एक खरी गोष्ट सांगते. काय? मला खूप मेसेजेस येतात लोकांचे, सिरियल म्हणजे जे फॅन्स असतात आपले, जे सगळे मेसेज करतात की दीदी तुमचं स्किन केअर रुटीन सांगा किंवा तुमचं ब्युटी सिक्रेट सांगा वगैरे. माझं काही सिक्रेट नाही आहे. मी नॉर्मल साबणाने तोंड धुते, फॉर रिअल. साबणाने म्हणजे जो सोप बार असतो त्याने? वा. सोप बार. आय डू नॉट यूज एनी काइंड ऑफ फेस वॉश. आणि खरंच सी, नवीन गोष्ट कळली आज. मी असं काहीच हे फॅन्सी गोष्टी यूज करत नाही. म्हणजे तुझ्याकडे बघून लोकांसाठी बापरे केवढी क्रीम, केवढे प्रोडक्ट्स लावत असेल, केवढे प्रोजेक्ट, मग नाईट मग ते असं दाखवतात ना असं करून वगैरे, असं तुझं रोज चालू असेल. नाही, मी ते करते ऍक्च्युली. म्हणजे चांगले प्रोडक्ट्स आले की मी ते प्रमोट करते. पण मी ते ऍक्च्युली माझ्या डेली रुटीन मध्ये मी ते फॉलो करत नाही, कारण ते जास्त सूट होत नाही माझ्या स्किनला. सो मी बेसिक, आय स्टिक टू व्हेरी बेसिक साबण. जो कोणता आहे साबण? जॉन्सन बेबी सोप. आय यूज बेबी सोप. बेसिकचा साबण यूज करते मी. आणि टोनिंगसाठी मी रोज वॉटर यूज करते. अच्छा. रोज वॉटर आणि एक साधंसं मॉइश्चरायझर लावते, बस. दॅट्स इट. आणि हां, सनस्क्रीन ऑफकोर्स ती गरज आहे आपल्याला. करेक्ट. सो दॅट्स ऑल. मी काहीच असं नाईट स्किन केअर रुटीन, डे स्किन केअर रुटीन असं काहीच फॉलो करत नाही अजिबात. सो जेनेटिकली यू आर प्रिटी अँड हेल्दी अँड ब्युटिफुल. हां, म्हणजे टचवूड माझ्या आईमुळे. नाही, नानीमुळे. पहाडी जीन्स. ओके. कधी असं तुला काही फिजिकल इलनेस वगैरे असं झालाय का? आणि हाऊ डिड यू डील विथ दॅट? मग तो आयदर फिमेल ओरिएंटेड काही आपले डिझिजेस असू शकतात किंवा काही प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा मे बी यू मेट विथ सम काइंड ऑफ इंजुरी आणि अशा काही गोष्टी झाल्यात का? आणि हाऊ डिड यू टॅकल दॅट? मला टचवूड इंजरी नाही झाली आहे किंवा मला असं फिमेल रिलेटेड त्रास नाही झाला टचवूड अजूनपर्यंत. बट आय रिमेंबर मला शूटिंग करताना, सिरियलची शूटिंग करताना डेंगी झालेला मध्ये. ओके. अँड इट वॉज हॉरिबल. अँड आय वॉज स्टील शूटिंग इन दॅट फीवर. सो ते खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी, कारण डेली सोपला आपण 10 दिवस अवेलेबल नाही आहोत असं होऊ नाही शकत. सो आय हॅड टू कोऑपरेट विथ द प्रोडक्शन हाऊस, की मला ते क्लोजअपसाठी तिकडे बोलवायचे. माझी आई घेऊन जायची मला. क्लोजअप शूट करून परत हॉस्पिटलमध्ये जायचे IV चढवायला. सो ते खूप डिफिकल्ट फेज होतं लाईफमध्ये. बट इट इज ओके, आय रिकवर्ड. कारण डॉक्टर्सनी जे काही रेकमेंड केलेलं ते मी सगळं फॉलो केलं. आणि छान खाल्लं, फ्रूट्स भरपूर खाल्ले त्यावेळेस. माझे प्लेटलेट्स खूप खाली गेलेले. बट देन आय रिकवर्ड. आणि बस तो एक एक्सपिरियन्स मला आठवतोय की आय वॉज फिजिकली इल ॲट दॅट पॉइंट वेअर आय कुडंट मूव्ह. सो आता मला एक जरा सांग की तू तुझ्या फॅन्सना किंवा हे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना काय एक ॲडवाईस देऊ शकशील? म्हणजे ॲडवाईस इन द सेन्स असं नाही म्हणत की तू कोणी एक्सपर्ट आहेस वगैरे, बट व्हॉट यू हॅव गॉन थ्रू, व्हॉट यू थिंक की आत्ता ह्या स्टेजमध्ये ज्या मुली असतील त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याच्या आधीच्या लहान वयाच्या ज्या मुली आहेत त्यांनी, किंवा मी हे केलं किंवा मी हे केलं नाही, तर प्लीज तुम्ही यू कीप इन माइंड दीज थिंग्स. असं काही तुला सांगता येईल का? तुम्ही आयुष्यात सगळं काही करता, सगळं काही अचीव करता, तुम्ही अभ्यास करता, तुम्हाला जे आवडते ती हॉबी करता. 1 तास फक्त मला असं म्हणायचं स्वतःसाठी काढा. लाईक 24 तासांमधून तुम्ही 1 तास तर काढूच शकता स्वतःसाठी. अँड देन डू व्हॉट एव्हर यू लव्ह. तुम्ही योग करा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही वॉकला जा किंवा गो फॉर अ रन. तुम्हाला जर इफ यू आर न्यू टू जिमिंग, तिकडे जाऊन आरामात का होईना लोकांना विचारून मेक फ्रेंड्स अँड ट्राय समथिंग न्यू. लाईक जस्ट गो फॉर इट. तुम्ही विचार करता की नाही तिकडे गेल्यावरती मला तर हे येत नाही, कसं करायचं, लाजतात खूप लोकांना मी बघितले. दे आर व्हेरी शाय. जिममध्ये आल्यानंतर मला हे येत नाही, हळूच जातात, कार्डिओ मशीनवरती चालून परत घरी जातात. दे नेव्हर ट्राय ओनली. सो मला असं म्हणणं आहे की तुम्ही 1 तास जा, कुठेतरी घराबाहेर पडा, डू सम काइंड ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. तुम्हाला गेम्स आवडतात, तुम्ही प्लीज आउटडोर गेम्स खेळा. आपण 24 तासमधून आय थिंक 23 hours वी आर ऑलवेज ऑन आवर फोन. ॲब्सोल्युटली. सो टेक दॅट 1 hour अँड स्टेप आउटसाइड. जस्ट गो. आणि मग दॅट विल हेल्प यू. करेक्ट. इन अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे तुमच्या आयुष्यात आपोआप बदल येईल तुमच्या आयुष्यात. तुम्ही जर 1 तास स्वतःला दिला ना, की ते मेडिटेटिव्ह असतं ऍक्च्युली, की तो 1 तास मी स्वतःला देते. आता ह्यात माझा फोन सायलेंटवर असतो, माझ्या बॅगेत असतो, लॉकरमध्ये असतो, मला जगाची काही पडलेली नसते तेव्हा. दॅट इज मी टाईम फॉर मी. मला ती मी लवकर का नाही सुरू केलं, मला जर असं रिग्रेट होता कधीतरी, बट देर आहे दुरुस्त आहे, आता मी ते करते.
आणि तू कधी मेडिटेशन ट्राय केलंयस का? बिकॉज यू वर सेइंग जस्ट नाव, तर तुला आवडतं का, किंवा तुला असं वाटतं की नाही नाही हे माझ्यासाठी नाही आहे, किंवा अशा काही प्रकारच्या गोष्टी करतेस का? हो, म्हणजे मी आय थिंक आय वॉज 2021 तेव्हा मी सुरू केलेलं. अच्छा. ट्राय केलेलं की आपण बसून बघूया, जरा शांत बसून आपल्याला कसं वाटतंय. म्हणजे कोणाच्या गायडन्समध्ये केलेलास का? उगाच मला असं आतून वाटलं की आपण जरा एकदा शांत बसून बघूया, की आपल्याला ते जमत नाही, कारण मी खूप बोलते. माझी आई पण खूप बोलते, माझी नानी पण खूप बोलते, तर घरात नेहमी आम्ही खूप बडबड करत असतो. माहित नाही का, असं अचानक वाटलं मी टेरेसवर जाऊन बसते, शांत बसते. ते बसल्यानंतर आय कुड हिअर बर्ड्स आणि छान वारा सुटलेला. आय कुड फील दॅट ब्रीज. तर वेगळा एक्सपिरियन्स झाला मला की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आपण घरातच असतो नेहमी, बोलत असतो नेहमी, शांत स्वतःमध्ये वेळ घालवत नाही आपण. सो मी तेव्हा ट्राय केलेलं, पण ती माझी हॅबिट नव्हती झाली तेव्हा. आणि मग रिसेंटली मी शंख वाजवायला शिकलेले. अरे वा. हो. सो ती मी एका क्लासमध्ये मी अटेंड केलेलं, एक वर्कशॉप अटेंड केलेलं, त्यात त्यांनी मला शिकवलेलं. सो फर्स्ट टाइम जेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलं, आय कुडंट इवन होल्ड माय ब्रेथ फॉर लाईक 15-20 सेकंड्स. म्हणजे ते वाजवताना बरोबर मला ते जमत नव्हतं ना. ॲज आय टोल्ड यू, मला चॅलेंजेस आवडतात. सो मी ॲक्च्युली त्यांच्याकडून ते विकत घेतलं, घरी येऊन रोज प्रॅक्टिस केली मी त्याच्यावरती. नाव आय कॅन होल्ड माय ब्रेथ, म्हणजे आय कॅन प्ले दॅट फॉर अराउंड 1 minute or something. काय सांगते, किती छान. आम्हाला आधी माहिती असतं तुम्ही म्हटलं आयुष्य घेऊन ये जरा शंख वाजून दाखव. पण बिकॉज दॅट नीड्स लॉट ऑफ लंग्स. सो मी ते केलं. सो त्याच्यानी पण एक मी मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाते असं मला वाटतं की शंखनाद जो असतो त्याच्यामुळे जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात येते ना, दॅट इज व्हेरी प्युअर. मला ते खूप आवडतं. सो मी कधीतरी शांत बसण्यासाठी मी शंख आपलं जे असतं ना युट्यूबवरती, आय जस्ट प्ले दॅट. छान असं वाटतं, कारण बीच साईडला बसलोय, छान एकदम असं शांत वाटतं मला. सो आय लाईक दॅट. पीस ऑफ माइंड. पीस ऑफ माइंड. 15 मिनिटं का होईना, पण शांत बसून छान वाटतं मला. नाईस, गुड. आता आपण आपल्या पुढच्या काही फन क्वेश्चन्सकडे जाऊया, की ज्याच्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारेन. फिटनेस फायर इट्स कॉल्ड. ओके. आणि त्याची तुला जशी जमतील तशी उत्तरं द्यायची. ओके. सो एक अशी गोष्ट जी तुला अजिबात आवडत नाही अबाउट गाईज इन द जिममध्ये अशी गोष्ट कोणती मुलं करतात की तुझ्यासाठी यार काय आहे, फालतूगिरी आहे, हां ना. अनहायजेनिक घाणेरडी गोष्ट करतात ते, जेव्हा ते जिम इक्विपमेंट्स यूज करतात आणि त्यांचा घाम पडतो तिकडे आणि ते डोंट इवन वाईप इट ऑफ, कारण नेक्स्ट कोणीतरी यूज करणार आहे ते इक्विपमेंट. थोडंसं बी कर्टियस इनफ की गेट अ टॅल अँड वाईप इट ऑफ, कारण दुसरी लोक पण ते इक्विपमेंट यूज करणार आहेत. सो दॅट इज माय पेट पीव. मला अजिबात आवडत नाही अशी लोक. ओके. सो दॅट्स द ओनली थिंग, की अजून काही आहे? अँड पीपल हू स्टिंक. यूज अ रोल ऑन, यूज अ डीओ प्लीज गाईज. आजूबाजूला पण लोक असतात. हां, एक्झॅक्टली. त्यांना डिमोटिवेट करू नका की त्यांची जिम सुटेल. ओके. नेक्स्ट, तुला तुझी बॉडी स्वॉप करायची असेल कोणाबरोबर, तर कोणाबरोबर करशील? वाव, खूप लोक आहेत. सुष्मिता सेन. ओ नाईस. आय लव्ह हर बॉडी. या व्हेरी लवली. खूप छान. म्हणजे आय लव्ह हर लिम्स, सो टॉल अँड नाईस, आणि खूप छान ती कॅरी करते स्वतःला. करेक्ट. तिचे पण मी जे काही म्हणजे इंस्टाग्रामवरती तिचे पोस्ट बघते, ती जे काही स्वतःसाठी करते, आय मीन जिमिंग आणि हे जे काही करते ती इतकं छान करते ना, लाईक शी विल डू इट टू द टी. तर मला ते खूप छान, शी इन्फ्लुएन्सेस मी. नाईस. जिमसाठी खास असं जाऊन की आता आपल्याला जिमला जायचं आहे तर आपण आता शॉपिंग केलं पाहिजे, असं शॉपिंग केलंय? हो, खूपदा. आणि मी दर महिन्याला आय थिंक करते. ओ, माझ्या आता वॉर्डरोबमध्ये बाहेर जायच्या कपड्यांपेक्षा जास्त जिमचे कपडे आहेत असं मला वाटतं. सो यू आर लाईक अ टोटली गिल्टी पर्सन व्हेन इट कम्स टू. पण मला ते आवडतं, छान वाटतं. मला छान दिसायला पण आवडतं. जिममध्ये जाऊन स्वतःला बघून पण छान वाटलं पाहिजे म्हणून पण मी कपडे घेते. मला आय लाईक इट. गुड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ते आता कपडे आणलेत म्हणून पण मी जाते जिमला, ते घालायचे आहेत मला म्हणून मी जाते. सो शॉपिंग करा आधी, तर मला जावंसं वाटेल. हां, करेक्ट. गुड पॉईंट. हां, ॲक्च्युली मी केलं पाहिजे हे. तुला फिटनेस डेटवरती जायचं असेल तर कोणाबरोबर जाशील? फिटनेस डेट? सिद्धार्थ मेनन. हां. ओके. आणि का? म्हणजे तो खूप छान
फिट राहतो. आणि उमेश दादा ॲक्च्युली, उमेश कामत, ओ म्हणजे उमेश दादा आणि प्रियाताई दोघांना बघून येस वेळ लागतं मला. म्हणजे इतके भारी आहेत ते लोक. मला त्या दोघांबरोबर ॲक्च्युली जायचंय. तीन तिघांबरोबर तुम्ही choose करा आता. 3 days a week I can go. या ओके नाईस. आता मी तुला समजा एका आयलंडवर सोडलं तर तिथे तुला कोणाबरोबर वर्कआउट करायला आवडेल, कोणाबरोबर ॲडव्हेंचर्स करायला आवडतील आणि कोणाला तिथेच सोडून निघून यायला आवडेल. सो मी 3 लोकांची नावं देते, त्यामधनं तू चूज कर. वन इज काम्या पंजाबी, त्यानंतर अनायरा गुप्ता आणि दिव्यांगना जैन. ओके, सो वर्कआउट मी अनायरा बरोबर करेन, कारण शी इज अ जिम फ्रीक. ती खूप वर्कआउट करते आणि छान करते. सो मला तिच्याबरोबर वर्कआउट करायला आवडेल. ॲडव्हेंचर मी करेन दिव्यांगना बरोबर, कारण ती खूप ट्रॅव्हल करते, ती जग फिरून आली आहे एकटीच. सो तिच्याबरोबर मला ॲडव्हेंचर करायला आवडेल. आणि काम्या मॅमला मी आयलंडवर सोडून येईन. ती एकटीच मजा करेल तिथे. शी डझंट नीड एनीबडी. शी डझंट नीड एनीबडी. शी इज हॅपी इन हर ओन स्पेस. नाईस. आता मी तुला परत 3 गोष्टी देणार आहे आणि 3 कलाकार देणार आहेत. त्या 3 गोष्टी आहेत टकीला शॉट्स, कारल्याचं ज्यूस आणि मिक्स फ्रूट ज्यूस. हे या 3 पैकी तू कोणाला देशील? अभिषेक रावत, अयूब खान आणि राजवीर सिंग. कारल्याचं ज्यूस आधीच देते मी, ते राजवीरला देणार मी. हां हो, कारण तो पिऊ शकतो. अच्छा. हां, तो काही खातो, काही पितो. काही पनिशमेंट म्हणून? पनिशमेंट पण आहे, कारण मी 3 सिरियल केले आहेत आतापर्यंत आणि 3ही त्याच्यासोबत केले. सो मला खूप छळलंय त्यांनी, म्हणून त्याला कारल्याचं ज्यूस देणार आहे मी. आयुब सरांना मी मिक्स फ्रूट ज्यूस देईन आणि अभिषेक रावतला मी वॉडका शॉट किंवा टकीला शॉट. ते त्यांना पचेल, ते पितील. आणि आता आपण लास्ट सेगमेंटकडे आपल्या जातोय, ज्याच्यामध्ये मी तुला पुन्हा काही तुझ्या सहकलाकारांची नावं देईन आणि त्यापैकी कोणत्या फ्रूट सारखं किंवा कोणत्या भाजीसारखं दिसतं किंवा त्यांचा कॅरेक्टरिस्टिक्स तसे आहेत हे सांग. ओके. हां. सो पहिलं नाव आहे सोनाली कुलकर्णी. ओ वाव. ॲपल. हां. तिचे गाल असे नेहमी लाल लाल असतात. कश्मीरी ॲपल वाटते मला ती. ओके. नेक्स्ट इज हेमल इंगळे. हेमल इंगळे खूप गोड आहे. चिकू असं तिला बघून चिकू ऍक्च्युली छोटीशी क्यूट अशी. ओके. थर्ड काम्या पंजाबी. ओ ती मिरची, तिखट अशी मिरची सिझलिंग. हो, आणि मला तिखट आवडतं, फार आवडतं, म्हणून मग ती मिरची. ओके. अभिषेक रावत. आंबट काय असतं? ऑरेंज. हां. हेल्थ बेनिफिट्स पण आहेत आणि ते जरा खूप मस्ती करतात. अच्छा. खूप. ही इज व्हेरी मस्तीखोर ऑन सेट. म्हणजे हळू त्याचं सार्कॅस्टिक जोक मारून जातात, कळणार पण नाही आपल्याबद्दल ते जोक मारून गेलेत, पण ही इज लाईक दॅट. ओके. ऑरेंज. विभा चिब्बर. हो, त्या पण खूप गोड आहेत. शी इज लाईक अ वॉटरमेलन. अच्छा. खूप व्हेरी स्वीट, हार्ड एक्सटिरियर, बट आतून तेवढ्याच सॉफ्ट आहेत त्या. अच्छा. हो, म्हणजे सगळ्यांना असं आपलं करून घेतात. नाही. सो वॉटरमेलन फॉर हर. कलिंगड. आणि राजवीर सिंग. कारलं. त्याला जे काही तू कारलं दिलेलं आहे, ज्यूस पण कारल्याचं, कारलं पण त्याला तो तसाच आहे, कडू आहे तो. तशी आहे त्याचा टॉम अँड जेरी सारखी फ्रेंडशिप आहे म्हणून कारलं. हा, त्यामुळे तो कारलं आहे. कारलं इज व्हेरी गुड फॉर यू हेल्थ. आय नो. ते तुझ्यासाठी चांगलं आहे हेल्थसाठी. 3 शोज केले त्याच्यासोबत, झालं बस. ओके. देन दिव्यांगना जैन. हो, शी इज व्हेरी क्यूट. चेरी. नाईस. आणि लास्ट अयूब खान. अयूब सर. अयूब सरांना आंबा. ओके. हां. ही लिव्स लाईक अ किंग. ते राजासारखे राहतात. आंबा, राजा, फळांचा राजा. सुपर. व्हेरी नाईस. सी मस्त झालेली आहे सगळी फळं आणि भाज्या तिला आता आठवायला लागलेली आहे. पण थँक्यू सो मच आयुषी. खूप छान वाटलं तुझ्या रुटीन, तुझ्या काय म्हणतात ना, एक बिझी शेड्यूलमधनं सुद्धा तू कशा प्रकारे प्रयत्न करतेस टू कीप युअर सेल्फ फिट आणि हेल्दी. कारण शेवटी आज आपल्याकडे आपलं फिटनेस असेल, आपल्याकडे आपली एक हेल्दी बॉडी असेल, तरच आपल्याकडे पुढचं फ्युचर चांगलं असणार आहे आपलं.
सो थँक्यू व्हेरी मच. Thank you. आणि हे तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. अशीच हसत राहा, अशीच खुश राहा आणि नवनवीन काही शिकत राहा. आणि नेक्स्ट टाइम फॉर शुअर आय वॉन्ट टू हिअर शंखनाद फ्रॉम यू, की मला खरंच ऐकायचं आहे. कारण ही अशी एक गोष्ट नाही, इव्हन मला पण असं वाटतं की मी ती शिकावी. आणि मी नेहमीच असं म्हणते की ह्या कार्यक्रमातून मलाही खूप काय काय शिकायला मिळतं आणि एक इन्स्पिरेशन मिळतं. सो माझ्यासाठी आता एक टू डू लिस्टमध्ये एक गोष्ट आलेली आहे जी आज आपल्या डिस्कशनमधून आले, ती म्हणजे शंख वाजवायला शिकायचं आहे. सो प्लीज हेल्प मी. आणि आय एम शुअर की आपल्या प्रेक्षकांमध्येही बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की यार आपण पण शिकून बघूया. कारण नेहमी असं वाटतं थोडंसं कठीण आहे की काय वगैरे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तुलाही जमलंय तर आम्हालाही जमूच शकतं. प्रयत्नांती परमेश्वर. सो थँक्यू वन्स अगेन. पुन्हा या शोमध्ये आलीस. एक छोटीशी रिक्वेस्ट, प्लीज आमच्या दर्शकांना एकदा एक रिक्वेस्ट कर, व्ह्युअर्सना, की वाव विथ सोनाली या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण तू इतक्या गोड हसऱ्या चेहऱ्याने बोलशील की त्यांना करावंच लागेल. हॅलो नमस्कार, मी आयुषी भावे. वाव विथ सोनाली या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन आहे ते नक्की दाबा आणि आमचा हा शो आणि हा एपिसोड नक्की बघा. थँक्यू सो मच आयुषी. खूप छान वाटलं. पुन्हा भेटूया शोवरती नाही, असं बाहेर कधीतरी, आणि खूप गप्पा करूया. पण थँक्यू वन्स अगेन फॉर कमिंग ऑन द शो. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू एपिसोड बघितल्याबद्दल. पुढचेही एपिसोड नक्की बघा, पण त्याकरता शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आणखीन अशा नवनवीन कलाकारांना या कार्यक्रमामध्ये भेटा आणि त्यांच्याकडनं आपणही काही शिकूया, तुम्हीही शिका. आणि हे जे फिटनेस आणि हेल्थ, हे जे वर्ल्ड ऑफ वेलनेस मी सुरू केलेलं आहे यूट्यूब चॅनलवरती, त्याला एक थोडासा हातभार लावा. सो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन अशीच धमाल मस्ती करायला आणि फिटनेसच्या गप्पा ऐकायला. तोपर्यंत बाय.